वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न। प्रतिकूल परिस्थितीतही आव्हान म्हणून स्वीकारा। कॉम्रेड कामिनीताई आडम यांचा विद्यार्थ्यांना संदेश। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, देशात मंदिरांची निर्मिती झाली तर हजारो भिकारी निर्माण होतील, मात्र ज्ञान मंदिराची निर्मिती झाली तर हजारो अधिकारी निर्माण होतील। शिक्षणाची हीच खरी ताकद आहे। आज अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश संपादन करत आहेत। ही परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारल्यास यश तुमचा पाठलाग नक्कीच करेल, असे प्रेरणादायी विचार माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम यांनी व्यक्त केले। दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालय, बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर होते। कार्यक्रमात C2 चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी मार्गदर्शन करताना सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणावर टीका केली। दरवर्षी लाखो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडतात, परंतु रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने शिक्षण व्यर्थ ठरत आहे। पूर्वी केंद्र सरकारमार्फत विडी कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत होती, ती योजना आता थांबवण्यात आली आहे। शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनीच सजग आणि जागरूक व्हावे, असे त्यांनी सांगितले। करिअर निवडीबाबत मार्गदर्शन। 10वी व 12वी नंतर करिअर कसे निवडावे या विषयावर ॲडव्होकेट स्नेहा नारा यांनी प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांचा गौरव। कार्यक्रमात लक्ष्मी म्हेत्रे, सानिया शेख, लक्ष्मी नाईक, स्तुती आडम, आराधना मेंकेजी, विद्या कटमे, सुवर्णा म्हेत्रे, रोशनी गड्डम, कुर्मेश म्हेत्रे, राजश्री म्हेत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, दप्तर व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, कॉम्रेड श्रीनिवास म्हेत्रे, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड शेवंताताई देशमुख, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, प्राध्यापक अब्राहम कुमार, कुर्मय्या म्हेत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड शकुंतला पाणीभाते, कॉम्रेड लिंगवा सोलापुरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। आणि सवड काढलं तर त्या तुम्ही परफेक्ट बनता। मग ते घरचं काम असू द्या, बाहेरचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, तर काम करताना आपली आवड लक्षात घेऊन तुमच्या करिअरची निवड करा। नाहीतर नंतर आई वडिलांना, शेजाऱ्यांना, मोठ्या भावांना अजून कोणीतरी यांनी सांगितलं म्हणून ते करिअर निवडलं, त्यांनी सांगितलं म्हणून ते करिअर निवडलं, त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर म्हटलं म्हणून इंजिनिअरिंग केलं, त्यांनी कुणीतरी सांगितलं की CET नीट देऊन ते करिअर कर। तुम्हाला तुमची आवड शोधा, तुम्हाला नृत्य करायचंय काय आयुष्यात, त्याच्यावरून तुमचं करिअर निवडा। आम्ही वारावी 5 वर्ष आता तर आम्हाला फुल पुष्कळच्या सत्काराने पाठवून द्यावी है ना। हे तुमच्याशी निगडीत प्रश्न आहे तुमचा। आमचे एक भातृ संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया त्याचं नुकतंच अधिवेशन झालं। ती संघर्ष करते विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी।